तलेगाववाडी संघ ज्यांनी अंतिम 3 मध्ये जागा बनवल्या आजच्या दिवसातून, सो त्यांना कंपल्सरी सामना खेळणं आता आपण पाहतोय कंपल्शन आहे. बिकॉज ऑफ भैरवनाथ विचुंबे संघाच्या 38 धावांचा हायएस्ट टोटल आपण बघितला. जर आता या सामन्यामधून जर एखाद्या संघानं 38 धावाच जर बनवल्या तर मग भैरवनाथ विचुंबे आणि इथून जो संघ असेल त्यांचा आम्ही विकेट्स काउंट करू आणि तसं आम्ही मग पुढच्या संघाला बाय आम्ही इथून घोषित करणार आहोत. प्लीज थोडी घाई करा, फिल्डिंग सेट करून घ्या प्लीज. गावठाण संघ फिल्डिंग सेट करून घ्या कारण बोनकोडीच्या आघाडीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. स्पीड अप करा अशी तुम्हाला विनंती आहे. या पंचांकडे जे चेंडू आहेत त्यातूनच तुम्हाला चेंडू सिलेक्ट करायचे आहेत. स्पीडअप करा अशी विनंती आहे. फास्ट थोडस जलद गतीने सामना. पंच आपण या गोष्टीकडे लक्ष देऊया प्लीज. चला फिल्डिंग सेटअप लावून घ्या. गावठाण संघ तुम्हाला विनंती आहे फिल्डिंग सेटअप लावून घ्या लवकर. आपला बॉलर देखील आपण रेडी ठेवायचा आहे. आयुष कोळी ॲज आयकॉन आपण पाहतोय. दिघोडेचा स्टार खेळाडू बॉलिंग करण्यासाठी आलाय आणि समोरून आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी आघाडीचे 2 फलंदाज ज्यामध्ये दिनू कांबळे आणि अगदी आपण पाहतोय पार्थ मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी आपण पाहणार आहोत बोनकोडेकडून. स्पीडअप करा अशी विनंती आहे तुम्हाला. स्पीडअप करा. प्लीज स्पीडअप करा प्लीज. थोडस आपण फास्ट खेळा प्लीज अशी तुम्हाला आमची नम्रतेची विनंती आहे. मॅच कडे घेऊन जाऊया. अंपायर सिग्नल गेम इज ऑन. आयुष कोळी सज्ज झालाय. गोलंदाजीच्या मार्क होती. 3 ओव्हरची मॅच आहे. पहिला आपला बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये आपण पाहतोय आघाडीचे फलंदाज आलेले आहेत. पहिला बॉल कार्पेटच्या आधारे खेळलेत. रन आपण पाहतो सिंगल तिकडे जज गतीनं घेत असताना कॉल आहे. समोरून आपण पाहिलं तर अगदी या बॉलवरती एकच धाव घेण्याचा मनसोबा दोन्ही फलंदाजांना दाखवलाय. सुरुवातीला आली आहे 1 धाव. दिनू कांबळेच्या खात्यामध्ये 1 धाव. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय बोनकोडे संघ. यॉर्करची लेंथ दोन आपण पाहतोय या बॉलवरती धावा. टोटल 3 झालेले आहेत. 3 रन्स आपल्याला जरूर पाहायला मिळतील धावफलकावरती. या बॅटचा बॉल यॉर्करची लेंथ वापरलेली आहे. करणच्या हातामध्ये बॉल. फिल्डिंग भरपूर चांगली आहे या खेळाडूची. बॅटिंग देखील तेवढीच चांगली आहे. बॉलिंग मध्ये देखील आपण पाहतो की तितका सक्षम खेळाडू आहे. इथे आपण पाहतोय अगदी जस्ट 1 रन सिंगल आलेले आहे. पहिल्या षटकाचा डाव. स्ट्राईकला दिनू. समोर उडवलाय दिनू कांबळेच्या बॅट मधून. दिनू कांबळे ट्रेडमार्क शॉट. बिरुद उमटवणारा हा फटका आहे. 6 धावा देऊन जाईल आणि त्याचा क्लास देखील दर्शवेल. सुपर फटका होता. रन मिळतील 6. अगदी आपण पाहतोय पहा इकडे सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिला. आता यात काहीच शंका नाहीये.
11 धावा फलकावरती आपण पाहतोय. इथे आपण पाहतोय अगदी चांगली गोलंदाजी होती. आयुष कोहलीनं पूर्णपणे थांबवलंय बॅट्समन पार्थला, त्यातील मात्र शंका नाहीये. धावा ज्या आहेत त्या आपण पाहतोय 11 वरती सध्या. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरुवातीला आयुष कोहलीचं षटक आपण बघितलं, ज्यामध्ये 11 धावा जमा केल्यात टीम बोनकोडेनं. चला स्पीडअप करा, थोडं फास्ट खेळायचं आहे अशी विनंती आहे. प्लीज थोडं फास्ट खेळायचं आहे अशी विनंती आहे तुम्हाला. यावेळेचा बॉल हवेत खेळलाय आणि बॉलला पाठवलंय आदर्श ट्रॉफीच्या कॉमेंट्री बॉक्स पॅनलच्या वरतून आलाय षटकार. दिनू कांबळेच्या बॅट मधून आपण पाहतोय हा आलेला एक दर्जेदार षटकार पाहायला मिळाला. सुपर बॅटिंग. या प्रकारचे फटके पाहणं आता प्रेक्षक वर्गांसाठी मेजवानी असणार आहे, कारण संध्या सत्रे बराचसा प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय जॉईन झालेला आहे. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही पुनश्च स्वागत करू. याही बॉलला हाही बॉल हा म्हणता सीमा पार. हाय अँड ह्यूज षटकार. दिनू इज ऑन फायर. धावांशी तलप लागली दिनूला. बॅक टू बॅक ठोकलेत. 2 बॉल आणि 2 षटकार आपण पाहिलेले आहेत. सुपर बॅटिंग, अफलातून फलंदाजी. धावा ज्या आहेत त्या टोटल आपण आता 23 पाहतोय. इथे पहा हाही बॉल. याही बॉल वरती तेवढाच आपण पाहतोय दर्जेदार फटका. अंकुश टकलेवरती हे आक्रमण आपण पाहतोय. 3 बॉल वरती 3 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळालेत. सुपर फटकेबाजी आपण पाहतोय. जबरदस्त. यावेळचा बॉल 4 बॉलला 4 षटकार. दिनू कांबळे आता मारत नाहीये, ठोकत आहे. काय फलंदाजी पा. 4 बॉलला 4 षटकार लगावलेले आहेत. ज्या फिंगर रोलरनं पहिल्या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकला त्याच अंकुश टकलेवरती आता हल्ला कल्लोळ फलंदाजी दाखवतोय. सलग 4 बॉलला 4 षटकार आपण पाहतोय. जबरदस्त फलंदाजी. जबरदस्त आपण पाहतो बॅटिंग. एकूण धावसंख्या जी आहे ती आपल्याला जरूर आता 35 पाहायला मिळते. ओ यावेळेला फटका फसलाय. दिनू कांबळे आता थांबलेत. इथे विकेट आपण पाहतो मिळाली आहे. फिंगर रोल केले होते, वेगळा टर्न, त्यानंतर थोडासा आपण पाहतोय रिशावलं होतं आणि इथून आपण जर विचार केला तर नक्कीच विकेट प्राप्त केली आहे अंकुशनं. दिनू चढाव संपलाय. 5 षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले 31 मध्ये आतापर्यंत त्यांना आपलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलं 31 रन्सचं. या षटकाचा आपण जर विचार केला तर अंकुश ज्याच्यावरती 4 बॉल